नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. इकडे श्याम वामनला म्हणत असतो, अरे तू गावात का नाही आलं रे परत? घर तर होतं नव्हतं तुझं. वामन म्हणतो, आय नाही, बा नाही, इथं थांबून तरी काय करू? आणि मी काय कायमचं पळून गेलो नव्हतो, आणि आता तिथं कोणीच नाही म्हणल्यावर मी काय करू तिथे येऊन? श्याम म्हणतो, अरे मी होतो ना मग, आपण दोघं खेळला असतो. शाळेत कसं आपण एकत्र जात होतो तसं गेला असतो. वामन म्हणतो, ते समजा बरोबर आहे, पण आता माझं मन नाही गावात. सारखं असं वाटायचं की इथं थांबू नये, कुठंतरी निघून जावं. श्याम म्हणतो, अरे मग तुझं कसं होणार रे पुढं? बाळूमामा म्हणजे तिथंच राहणार का? तिथंच सेवा करणार का? वामन म्हणतो, मला काही ठाव नाही पुढचं. श्याम म्हणतो, आता कुठं चालला आहेस मग? त्यावर वामन म्हणू लागतो, मामाने पैकं दिलेत मला कपडे आणि वाणा आणायला, तिकडं चाललो आहे. त्यावर श्याम म्हणतो, तू मामांच्या तळावर राहणार बरोबर आहे, मग ती नवीन कपडे घालणार कधी? वामन, तू एक काम करणार का? तू तुझ्या घरी राहा आणि रातच्याला आमच्या घरी ये जेवायला, आणि परत झोपायला जा घरी तुझ्या. मी माझ्या आईबाला तसं सांगन. वामन म्हणतो, नाही, मी आता ठरवलं आहे, मामाने जसं सांगेल तसं वागायचं. मामाने मला एकदा विचारलं होतं की घरला जाणार की तळावर थांबणार. मी त्यांना सांगितलं आहे की तळावरच थांबणार म्हणून, आणि आता मी माझा काही शब्द फिरवणार नाही. श्याम म्हणतो, मामांचं तळ मग इथून गेलं तर तू जाणार मग. मामांचं तळ आज इथं आहे आणि उद्या नाही आहे. वामन म्हणतो, मी जिथं जाईन तुला तिथं सांगन मी. तसे बोलून वामन तिथून निघून जातो. इकडे यल्लप्पा काहीतरी विचार करत असतो. तिकडून सरस्वती येते व त्यांना म्हणते, बा काय विचार करतो आहेस? तो म्हणतो, काय नाही. सरस्वती म्हणते, तू माझाच विचार करतो आहेस ना? यल्लप्पा म्हणतो, होय. त्यावर सरस्वती म्हणते, बा तू नको विचार करू, मामा आहेत ना बघायला आपल्याला. त्यावर यल्लप्पा म्हणतो, मामा आहेत म्हणून आपण इथं आहे पोरी. मामाने बोलले होते की तुझ्या घरचे सासरचे येतील आणि तुला घेऊन जातील कोणीतरी, पण तसं अजून कोणी आलेलं नाही. तीच मला काळजी वाटून राहिली आहे. सरस्वती म्हणते, मामाने सांगितले म्हणल्यावर येतील कोणीतरी. यल्लप्पा म्हणतो, अगं अजून पत्त्याच नाही, कोणी पण नाही आलेलं इथं. सरस्वती म्हणते, मग आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? यल्लप्पा म्हणतो, मी म्हणतो मामासनी विचारावं. त्यावर सरस्वती म्हणते, मामांना समजतंय नव्हं, आणि तो असं विचारल्यावर मामा रागवतील नव्हं. रागवू दे, इथं रातच्याला डोळ्याला डोळा लागत नाही माझा. त्यावर सरस्वती म्हणते, बा मामासनी काय वाटल? त्यांना वाटल की ह्यांना भरोसाच नाही आपल्यावर. यल्लप्पा म्हणतो, असं तर नाही व्हायचं, आपण इथं आहे आणि घरला ते आपल्याला हुडकायला यायचे लोक. सरस्वती म्हणते, त्यासनी समजलंच की मी तळावर आहे म्हणून. बा तू मामांना माझ्याबद्दल काहीही बोलू नकोस बघ. सासरचे जेव्हा येतील तेव्हा येत्याल, मामाने शब्द दिला आहे नव्हं. यल्लप्पा म्हणतो, ठीक आहे, संध्याकाळपर्यंत वाट पाहतो आणि जे काय आहे ते मामासनी विचारतो मी. इकडे वामन तळावर येतो आणि मामासनी म्हणतो, मामा मी कपडं आणि वाणं आणलेत आणि राहिलेलं पैकं मी घेऊन आलेत बघा. मामा म्हणतात, अरे काहीतरी खाऊन यायचं होतं ना मग. त्यावर वामन म्हणतो, नाही मामा, तुम्ही मला पैकं कापडा आणि वाणा आणण्यासाठी दिला होता, म्हणून मी तेवढंच खर्च केलं. मामा म्हणतात, अरे एवढं लांबनं चालत आला आहेस, भूक लागली नाही का तुला? वामन म्हणतो, नाही. मामा म्हणतात, बरं ते नवीन कपडा आहे ते देवा पुढं ठेव आणि देवाला पाया पड. वामन जाऊन देवापाशी बसतो व पाया पडतो. इकडे काशा म्हणतो, मामा त्यानं कापड तर आणला आहे, पण त्या कापडाचं करायचं काय? मामा म्हणतात, हे बघा, नवीन कापडं तर त्यानं आणलं आहे, वाणं बी आणलं आहे, मोर बघू काय करायचं ते. मामा म्हणतात, वामन इकडे ये, आधी 2 घास खाऊन घे आणि नंतर चला चित्रबाला आंघोळ ते वगैरे घाल. वामन म्हणतो, होय मामा. इकडे मामा स्वतःशीच बोलू लागतात, तुझ्यासाठी मी काय करायचं ठरवलं आहे ते माझं मलाच ठाव आहे. इकडे गोदा व शेर्पा येतात व मामासनी सांगू लागतात, तुम्ही सांगितलं जसं मामा केलं. जिथं देऊळ होतं तिथं पूजा वगैरे केली, देवाजवळचा पालापाचोळा काढला आणि पाणी बी टाकलं, देवाला आंघोळ घातलं, निवद दावला. अहो मामा काय सांगू तुम्हासनी, तिथं देवानं दर्शन दिल्यासारखं झालं. मामा म्हणतात, शेताला पाणी सोडलं का रं? शेर्पा म्हणतो, होय मामा, शेताला पाणी सोडलं आणि झाडं व्यवस्थित जगली म्हणून तुम्हासनी सांगण्यासाठी आलो. गोदा म्हणते, मामा तुम्ही जर आम्हासनी सांगितलं नसतं तर आम्हासनी समजलं बी नसतं. मामा म्हणतात, असू दे, समद्या गोष्टी समजत नसत्यात.
मी सांगितलेलं तुम्ही काम केलं म्हणजे तुमचं चांगलं झालं. आणि हां, येत्या साली शेतात चांगलं पीक येईल. त्यातला एक वाटा येणाऱ्या जाणाऱ्यासाठी आणि दारी येणाऱ्यासाठी आणि जित्रबांसाठी ठेवा. म्हणजे लक्ष्मी कमी पडत नाही. हां, या आता, आशीर्वाद हाय माझा. आता रात्र होते. मामा यल्लापाला बोलवतात. यल्लापा, काय रे बाबा, काय झालं? यल्लापा म्हणतो, काय नाही मामा. मामा म्हणतात, अरे यल्लापा, निदान माझ्या पुढं तरी लपवू नकोस. तुला काय वाटतं माझ्यापासून काही लपून राहील म्हणून? हां? यल्लापा म्हणतो, नाही मामा, पण तुम्ही म्हणला होता ना व पोरीच्या सासरकडचे कोणीतरी येईल म्हणून. मामा म्हणतात, पोरी सरस्वती, जायचं आहे ना तुला सासरवाडीला? सरस्वती रडत म्हणते, मामा, पण कोणी याल तर पाहिजे ना मला न्यायला. मामा म्हणतात, आता रडायला काय झालं? ते बघितलं का कोण आलं इथे? मामा म्हणतात, जावई बापू, सापडलं का तळ माझं एकदाचं? तो म्हणू लागतो, मामा माझं चुकलं. मी घरच्यांचं ऐकलं आणि बायकोला माहेर धाडलं. मामा माझी चूक माफी मागण्यासारखं नाही आहे, तरी बी माफी मागतो. मामा म्हणतात, काय बी म्हणा जावई बापू, जरा तुम्हाला उशीरच झाला ना हो इकडे यायला. तो म्हणू लागतो, काय सांगू मामा तुम्हाला, घरला सांगावा मिळाला की सरस्वती तळावर आहे म्हणून मी इकडं आलो. पण घरचे कुणी ऐकतच नव्हते म्हणून उशीर झाला मामा. मामा म्हणतात, आता ऐकलं नवं घरच्याने, मग चांगलं झालं म्हणायचं. मामा म्हणतात, मग जावे बापू आता पुढं काय करायचं ठरवलं आहे? तर तो म्हणतो, मी ठरवलं आहे आता इथून बायकोला माझ्या घरी घेऊन जायचं. मामा म्हणतात, हे बघ, तुला तुझी चूक कळली नवं, मग झालं तर काय यल्लप्पा, आता झालं नवं तुझ्या मनासारखं? यल्लप्पा म्हणतो, होय मामा. मामा, वाटलं नव्हतं एवढ्या लवकर जावई बापू माझ्या लेकीला नेण्यासाठी येतील. मामा, लई उपकार झालं बघा तुमचं. हे बघा जावई बापू, खूप वेळ झाली आहे. तुम्ही आज इथंच मुक्काम करा आणि उद्या सकाळच्याला निघून जावा. ती माझी लेकच आहे, त्यामुळे सकाळच्याला ओटी भरतो आणि गोडधोड करतो, मगच तुम्ही जावा. तो म्हणतो, तुम्ही म्हणाल तसं मामा. इकडे सकाळ होते. यल्लप्पा म्हणतो, मामा, तुम्ही जसं म्हणला तसं घडलं. आणि मी कुठला कोण जनावरांना औषध देणारा? मी इथे फक्त गायीसाठी आलो होतो. मामा, हे समज निमित्त, पण सगळं तुमचीच लीला बघा. मामा, तुम्हासनी काय बरं करायला येत नव्हतं का जित्रबाला? पण नाही, तुम्हाला माझं कल्याण करायचं होतं, त्यामुळं तुम्ही मला इथे बोलवून घेतलं आणि आज माझ्या पोरीचं कल्याण केलं तुम्ही. मामा, जावई बापू काय असंच आलेले नाहीत. या देवी आम्ही खूप वाट पाहिली त्यांची. जावई बापू लेकीला घ्यायला येतील, पण तेव्हा ते काय आले नाहीत, ते आत्ता आलेत. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.